राम हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ वासुदेव हरी, वासुदेव हरी, वासुदेव हरी. श्री गणेशाय नमः. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृते राघवी ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारी येली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळे रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्युलोकी, दुजे उपमान आढळे इहलोकी. भवसिंधूसे बांधिला सेतुचेने, अनाथा दिना कारणे तुकयाने. तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी. स्वये श्रीहारे व्यापको सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनो मानवे दिव्य रूपीच केली, न त्यागे ती दिव्य लोकास नेली. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. कोण पर्व काळ पाहशील तिथ, होते माझे चित्त कासाविस. पाटुके भातुके प्रेम झडकरी, नको राखो वरे पांडुरंगा. न धरावा कोप मजवर काही, अवगुणी अन्यायी म्हणूनिया. कारडविषयी नीतिया पोरा, जाणतिया थोराची परी. काय उभी कर ठेवून कटी, बुजी धाकुटे लाडी वाळे. तुका म्हणे आता पदराशी पिळा, घालोनी निराळा नव्हे मग. प्रिय संत सज्जनो, आपला नेहमीप्रमाणे चाललेला शुक्रवारचा जो सार्थ तुकाराम महाराज गाथाच्या अभंगावरचे आपलं चिंतन चालू आहे. कधी गणपती महाराज प्रभू, कधी शुक्रवारी मी घोंगडे महाराज, दोघंजण आम्ही आपल्या गात्याचं, जसं आपलं अल्पमती आतबुद्धी, जसं भगवान बुद्धी देईल तसं आपलं तुकोबरायच्या अभंगाच्या गात्यावरती बोलण्याचा प्रयत्न करत असतो. असो, आणि आजचा जो अभंग चालू आहे तो 228 क्रमांकांचा अभंग चालू आहे. या वेळेला तुकोबाराय सांगतात, कोण पर्व काळ पाशील तिथ, होते माझे चित्त कासाविस. पाठवी भातुके प्रेम झडकारी, नखो राखो उरू पांडुरंगा.
की देवाला सांगतात, हे भगवंता, तू मला भेट देण्यास उशीर लावला आहेस, याचे कारण मला असे वाटते की तू एखादी चांगली तिथी पाहत आहेस किंवा पर्वकाळ पाहत आहेस, पण तुझ्या अशा करण्याने माझे चित्त तुझ्या योगामुळे कासावीस होत आहे. बघा, ह्या ठिकाणी संतांची भूमिका आणि आपली भूमिका. कारण संत तेची देव, देव तेची संत, निमित्त त्या प्रतिमा. कारण संत हे असे असतात, त्यांचा फक्त एकच असतो, रात्रंदिवस जय जय रामकृष्ण हरी. त्यांना फक्त भगवंताशिवाय दुसरं त्यांना काही सुचत नाही आणि आपणाला परपंचाशिवाय काही सुचत नाही. फरक संताच्यात आणि आपल्यातला फरक एवढा आहे. म्हणून तुकोबाराय देवाला विनवणी करतात, हे भगवंता, काय करतायत, मला भेट द्यायला तेवढा उशीर का तो लावलास? कारण बघा कसं आहे, घेती तैसा देशी. ज्या टायमाला भगवंताला आपण काही दिलं तर भगवंत आपणाला देतो, पण ते देताना देखील आपण तत्पर तर दिलं तर भगवंत तत्पर देतो. आपण जर उशीर केला तरी तो पण आपल्याला उशीर करतो. तसं तुकोबाराय काय म्हणतात, मला तुझी भेट होण्याकरता एवढा तो उशीर का लावला? कारण ह्याला काय तर वाटतं की जीवाला काय तर कारण आहे. म्हणजे एखादी चांगली तिथी पाहत आहेस. कसं असतंय, एखादी कुठली गोष्ट आपणाला चांगली करण्याकरता आपणाला वेळ काळ पाहावा लागतो महाराज. तसं ज्या टायमाला आपलं लग्न कार्य होतं त्या टायमाला आपण शुभ वेळ पाहतो, किंवा नामकरण विधी असेल तर आपण शुभ वेळ पाहतो, घराची वास्तुशांती असेल, म्हणजे कुठलंही जर आपणाला कार्य करायचं असेल आपण तिथीची आणि वेळेची मर्यादा पाळतो. तसं तुकोबाराय म्हणतात, मला जर तुला भेट द्यायची असेल तर ह्याच्या पाठीमागं काहीतरी उद्देश असेल की एखादी चांगली तिथी तू पाहत आहेस किंवा पर्वकाळ पाहत आहेस, पण तुझ्या अशा करण्याने माझे चित्त तुझ्या वियोगामुळे कासावीस होत आहे. कसं असतंय, ज्या टायमाला तुकोबारायचं उदाहरण आहे आपलं, पाण्यामध्ये मासोळी तैसा तुका तळमळी. तसं पाण्यातली मासोळी एकदा जर बाहेर काढल्यानंतर कसा जीव कासावीस तडफडतो महाराज, तसं तुकोबाराय म्हणतात, तुझ्या नामामुळं मला काय झालेलं आहे, तुझ्या भेटीसाठी माझा जीव आतुर झालेला आहे. आणि जर तुला भेट द्यायची असेल तर तू काय कर, काळ तीत वेळ पाहत आहेस, पण मला असं वाटतं की तुझ्या ह्या अशा कारणामुळं म्हणजे माझ्या चित्तामध्ये घालमेल होऊ लागलेले आहे. कारण एवढा उशीर तू का लावलास? म्हणून तुकोबाराय म्हणतात, मला तुझा वियोग होतोय, मला तुझ्या भेटीसाठी माझा जीव कासावीस होत आहे. पुढं म्हणतात, न धरावया कोप मजवर काही, अवगुण अन्यायी म्हणून या. म्हणे पांडुरंगा, तुझा प्रेमरूपी खाऊ मजकडे लवकर पाठव, ह्यात काही कसर करू नकोस. मी अवगुणी आहे, अन्यायी आहे म्हणून मजवर राग करू नकोस. मला कोणत्या जाणत्या मुलाप्रमाणे का रडवतोस? ही आई कटीवर कर ठेवून तू कशाला उभी राहिली आहे? आम्हा लाडक्या लहान मुलाची समजूत काढ. तुकाराम महाराज म्हणतात, बघा ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे तुकोबारायानं. जसं लहान मूल आईकडं आपलं खाऊ मागवायसाठी कायसाठी ते हट्ट धरतं, कुठल्याही गोष्टी केल्या असेल म्हणतो मी अवगुणी आहे. तुकोबाराय स्वतः म्हणतात, मी अवगुणी आहे का, का अन्याय आहे का, का माझ्याकडून काही चूक झाली आहे का, लवकरात लवकर तू काय कर, मला भेट दे. हे तुकोबारायांचं प्रमाण आहे महाराज. कारण आपण देवाकडं आपण मागायला का गेलो तर आपण देवाकडे हाट मागू शकत नाही. कारण जीवाचा धर्म आहे देवाकडं फक्त मागायचा, पण जे काय मागायचे संसाराविषयी आपण मागणी करतो. पण संत हे आता विश्वात्मके देवे येणे वागेदने तोषा येतो, सोनी मज द्यावे पसाय दाणे, किंवा जे खळांचे व्यंकटी सांडू तया सत्करे मेरथी वाढो. संत हे जगासाठी मागत असतात आणि आपण आपल्या मुलासाठी आपल्या परपंचासाठी मागत असतो. त्यातला फरक आहे. म्हणून तुकोबाराय या ठिकाणी आईचं उदाहरण दिलेलं आहे. ज्या वेळेला आईकडं आपण काही जर मागितलं, आईकडं हट्ट केला तर आई काय करते, आपणाला राग धरते. तसं भगवंताला म्हणतात, जाणत्या मुलासारखं तू आम्हाला का रडवतोस? प्रश्न केलेला आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आपण आईकडे हट्ट करतो, आई मला हे पाहिजे ते पाहिजे, म्हणजे आपण हट्ट कठीण करतो. म्हणून त्यावेळेला आई आपल्याला काही देत नाही, आई आपल्याला रागावते किंवा एखादी चापट देखील मारते. तसं भगवंताला तुकोबाराय म्हणतात, हे पांडुरंगा, आम्ही काही अन्यायी आहोत म्हणून तू माझ्यावर राग करतोस?
माझ्यावर तू राग धरू नकोस आणि जाणत्या मुलासारखं तू मला का रडवतो. हे आई कटीवर कर ठेवून तू कशाला पांडुरंगाला सांगितलंय. कारण पांडुरंग कसा आहे, कटीवर हात ठेवून उभा आहे. म्हणून म्हणतोय कटीवर कर ठेवून तू कशाला उभी राहिली आहेस. आम्हा लाडक्या लहान मुलाची समजूत कर. तुकाराम महाराज म्हणतात, आता तुमचे पदरास पिळा घालून धरीन, मग मी निराळा होणार नाही. जसं होतंय, मूल कसं करतंय, आईला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आईचं पदर सोडत नाही. तसंच रडत रडत आईच्या पदराला धरून पिरगाळा का. आता पदर राहिलाच नाही महाराज, आता पदर सांगायला आहे फक्त. पूर्वीच्या काळी आईच्या डोक्यावरती पदर असायचा, मोठा कुंकू असायचा. जर पाहायचं असेल तर आमची ताईंची आई असते बघा. बघा कसा तिथं कपाळ कुंकू कसं आहे बघा, कसं भरलेलं आहे कपाळावरती, गळ्यामध्ये पदर आहे डोक्यावरती. असं असावं. आता हे दुर्मिळ झाले महाराज. वाटतं शेवटची पिढी आहे बघायच्या. पुढच्या वेळेच्या मुलांना पदर काय कळणार आहे, कुंकू काय कळणार आहे. त्यात आपला दोष नाही. कालाय तस्मे नमा. जसा काळ चाललाय त्या काळाच्या बरोबर आपल्याला वाद झालं, ह्या दोष आपला नाही. फक्त काय तुका म्हणे स्वस्थ राहावे, ज्याचे होते ते पाहावे, अशी जी परिस्थिती आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, जशी आईचा पदर धरून आपण हट्ट करतो त्याप्रमाणे माझा देखील हट्ट तो. जसं आईचा मुलगा आपला पदर धरतो तसं मी देखील इतका उशीर तुझ्यापर्यंत हट्ट धरावा. आणि नंतर तू काय कर, माझं कोड कौतुक करून नंतर तू माझं काय कर, प्रेमानं मला भेट घे. पुढचा अभंग आहे, का हो देवा काही न बोलाची गोष्टी, का माझं हिमपोटे करीतसा, कंठी प्राण पाहे वचनाशी वास, तो दिसे उदास धरिले आईसे, येणे काळी गुंती घेतलाशी खोळ, का नये विटाळ हो माझा, लाज वाटे मज मनविता देवाचा, तो पुसशी फुकाचा तुका म्हणीन. जे तुकोबारायचे अभंग आहेत महाराज. कारण मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. कारण काय, ज्या ठिकाणी अभंग कमीत कमी आपण मुखान बोलतो हेच आमचं नशीब समजा. पण ह्याचा अर्थ आपणाला काय आपल्या डोक्यानं अल्पमती बुद्धीप्रमाणे आपण सांगायचा प्रयत्न करतो महाराज. कारण प्रत्येकाची सांगण्याची ही वेगळी आहे, स्टाईल वेगळी आहे. प्रत्येकजण अभ्यास केलेली माणसं आहेत, अभ्यासावरती आहेत. तसं आपण कुठला अभ्यास वगैरे काही केले नाही, फक्त वाचायचं आहे आणि आतून कसं भगवंत बोलवेल तसं फक्त आपल्याला बोलायचं आहे महाराज. ह्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, 229 अभंग आहे. का हो देवा काही न बोलाची गोष्टी, का मज हिमपोटी करीतसा. अरे देवा, माझ्याशी तुम्ही काही गोष्ट बोलत नाही, मला असे तुम्ही का कष्टी करता. म्हणजे हा संवाद जो आहे तुकोबारायचा आणि भगवंताचा दोघाचा संवाद आहे. त्या संवाद रूपातून तुकाराम महाराज या अभंगाच्या रूपात तुम्हाला आम्हाला सांगतात. देवाला म्हणतात, देवा तुम्ही एवढं कष्ट का करता माझ्यासाठी. कारण रात्रंदिवस मी तुमचं नामचिंतन करतोय, वारी करतोय, भजन करतोय, तरी देखील तुम्ही मला भेट द्यायला एवढा तुम्ही उशीर का लावता, एवढं तुम्ही मला कष्ट का करविता. असं तुकोबारायाला देवाला बोलायचं आहे. म्हणजे तुकोबारायाचा आणि भगवंताचा या ठिकाणी संवाद आहे. पर म्हणतात, माझा प्राण कंठात आला आहे, आपल्या वचनाची मी सारखी वाट पाहत आहे, मला तुम्ही माझी निराशा करणार असे दिसते. देवा, आपण यावेळी माझी मोठी खोळ घेऊन बसला आहात काय, आपणास माझा विटाळ होऊ नये असे वाटते काय. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा, मी तुमचा आहे असे म्हणण्यास मला मोठी लाज वाटते, कारण आपण मला फुकाचे विचारसुद्धा नाही. बघा काही काही ठिकाणी असं आहे, आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या भेटीला जर आपण गेलो तर त्या ठिकाणी मोठ्या माणसाची भेट महाराज सहजासहजी होत नसते. कारण मोठ्या माणसाकडे जायसाठी अनेक काचखळगे. एखाद्या मंत्र्याकडे जर आपल्याला पोचायचं झालं ना, आपल्याला जर काम करायचं झालं असेल तर त्याच्या पेयेकडे जावा, ज्याच्या हाताखाली काही पिये आहेत, काही काही लोक आहेत, त्यांच्यापर्यंत मंत्र्यापर्यंत पोचायचं आहे. तसं देवापर्यंत पोचायचं असेल तर देव कसं आहे, आपली भर काय कसं आहे, एकदम ज्या टायमाला देव पण पाहिजे असेल, दगडापासून दगडाच्या मूर्तीमध्ये देव आहे, पण काय करावं लागतं, त्या दगडावरची ताकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही म्हणतात. तसं त्या मूर्ती घडवणाऱ्याला जो वडार असतो किंवा मूर्तिकार असतो, तो काय करतो, एक 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 कपली काढतो आणि एक एक कपली काढून संपूर्ण ती काय करून संपूर्ण त्याचं काय करतो, त्या मूर्तीत रूपांतर करतो. तसं भगवंतापर्यंत तुम्हाला मला पोचायचं असतील, तुकोबारायाला भगवंताची भेट व्हायला महाराज 8 पिढ्या घालवावं लागल्या.
कारण विश्वंभर बुवापासून जी वारी होती ती बोलोबा बाबापर्यंत तुकोबारायापर्यंत तुकोबारायांची वारी होती, कधी खंड नव्हता. पण 8 पिढ्यानंतर तुकोबारायाला भगवंताची प्राप्ती झाली. ते पण उगाच झाली नाही महाराज तुकोबारायाला, कारण तुकोबारायाला संपूर्ण जाळूनी संसार बसलो अंगणी किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. संपूर्ण संसारावरती त्यांनी काय ठेवलं, तुळशी पात्र ठेवलं आणि संसार सगळा भगवंताच्या नावावर करून जर भगवंताची प्राप्ती करण्याकरता तुकोबारायाने तुम्हाला सांगितलं ना, संसाराची होळी केली आणि जाळूनी जावळी बसलो अंगणी म्हणतात, संपूर्ण संसाराची धूळधाण करून तुकोबाराया भगवंताच्या प्राप्तीकरता भंडाऱ्यावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी तुकोबारायाला साक्षात्कार तेव्हा झाला महाराज. आपण आपलं घरातला 1 रुपया कुणाला द्यायला मागत नाही. एखाद्या घरातला वस्तू जर कुणाला द्यायची म्हणली तर तेवढी कपॅसिटी होत नाही. आपण काय आहेत, आपण स्वार्थी आहोत. संत हे निस्वार्थी असतात. फरक एवढाच आहे. आपला जीव आपल्या जीवाला फक्त मला पाहिजे मला पाहिजे, दुसऱ्याचं आहे पण ते पण मला पाहिजे, अशी ह्या आपल्या जीवाची वृत्ती आहे. पण संत उदार उदार उदार, संत कसे आहेत, उदार असतात महाराज. म्हणून संत हे मगाच बोलून गेलो, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, ध्येय कष्टविती परोपकारे. कारण संत हे जगाच्या कल्याणासाठी येत असतात, तुमच्या आमच्या हितासाठी, तुमचं आमचं हित सांगण्यासाठी आणि तुम्हा आम्हाला चांगल्या योग्य मार्गावर नेण्यासाठी येत असतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात की देवाला, भगवंता तू माझी परीक्षा काय पाहतोस, एवढं कष्ट करून देखील तू मला भेट देत नाहीस, याच्या पाठीमागं काहीतरी कारण असेल. म्हणून तुकोबाराया देवाबरोबर संवाद करतायत. म्हणून त्यांना म्हणतो, माझा विटाळ होऊ नये असे वाटते काय. तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा मी तुमचं आहे असे म्हणण्यास मला मोठी लाज वाटते. कारण आपण मला फुकाचे विचारसुद्धा नाही. आपण एखाद्याला माझं म्हणतो, बायको माझी, पोरं माझी, सगळं माझं म्हणतो, पण देव माझा आपण म्हणत नाही. कारण देव माझा म्हणायला तेवढं अंतकरण मोठं असावं लागतं महाराज. देव माझा मी देवाचा, हित माझी सत्य वाचा. कारण देव माझा म्हणायला फार अंतकरण मोठं असावं लागतं. कारण बायकापुरं ज्याला तुम्ही माझं म्हणतात हे तुमचे कोणी नाही महाराज. हे फक्त काय आहेत, 4 दिवसाचे तुमचे सोबती आहेत. आणि हे थोडक्यात सांगायला गेलं हे आपले चोर आहेत महाराज, लक्षात घ्या. या चोरापासून सावध राहायचं असेल तर तुम्हाला गाथा, कीर्तन, प्रवचन, सत्संग हे सर तुम्हाला फक्त तारू शकतं. नाहीतर बाकी जर तुम्हाला संसारातनं जर तुम्ही परमार्थाकडे येत असाल, संपूर्ण संसाराच्या नावे घालून या शून्य, पण आपण शून्य घालू शकत नाही. आपण संसार करून परमार्थ साधायचा आहे. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. हाय त्यातच आपण प्रपंच करायचा. आधी प्रपंच करावा नेटका, मग साधा व्हा परमार्थ विवेका. म्हणजे आपणाला अगोदर प्रपंच करा. ज्या माणसाला प्रपंच करता येतो तो संसार सुखी होऊ शकतो. ज्याचा प्रपंच करता येत नाही तो परमार्थही काही करू शकत नाही. म्हणून तुकोबाराय देवाला म्हणतात, मी इतकं रात्रंदिवस तो चिंतन करतोय, रात्रंदिवस तू भजन करतोय, तरी देखील मी तुम्हाला आपलासा म्हणतोय, तरी देखील तुम्ही मला आपलासं का म्हणत नाही. म्हणून तुकोबाराय देवाला प्रश्न करतात. पुढे सांगतात, उचित ते काय जाणावे दुर्बळे, थोरविचे काळे तोंड देवा. देतो हाका कोणी नायकती द्वारी, वस कोणी घरी नाही ऐसे. आली अतिता शब्दे समाधान, करिता वचन काय वेचे. तुका म्हणे तुम्हा साजे हे श्रीहरी, आम्ही निलाजरी नाही ऐसे. तुकोबाराय म्हणतात त्या पुढच्या अभंगामध्ये, हे देवा योग्य काय नि अज्ञानी दुर्बळाने काय जाणावे. परमार्थात थोरवीचे तोंड तर काळेच आहे. एकदा ओस घरातील दारात हाक मारले असता, ज्याप्रमाणे कोणी ओ देत नाही त्याप्रमाणे तुम्हास मी हाक मारित असताना आपण बोलत नाही. दाराशी आलेल्या अतिथाचे नुसते गोड बोलून समाधान करण्यास खर्च काय होते. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा काही कराल ते थोरपणामुळे तुम्हा शुभते, पण आम्ही मात्र निलाजरे आहोत. तुकोबाराय पुढच्या अभंगात सांगतात, कसं असतंय, कुठलं काय करायचं तर आम्ही अज्ञान काय दुर्बळ आहे काय. कारण मारताना महाराज परमार्थ वाढतो तेवढा सोपा नाही आहे. कारण लोकाला वाटतंय माणसानं माणूस म्हणून जगावं, ह्यासाठी हे अभंग आहेत, हे ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भजन आहे, कीर्तन आहे. हे जर कशासाठी असेल तर माणसामध्ये जे अवगुण आहेत
अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूप लावी निज ध्यास. म्हणजे आपल्या स्वरूपाची स्थिती काय आहे, आपणाला निज स्वरूपापर्यंत पोचायचं असेल तर ह्या जीवासाठी एवढा संपूर्ण खटाटोप आहे परमार्थाचा. म्हणून रात्रंदिवस तुकोबाराया भंडाऱ्यावरती भजन करत होते. कशासाठी? मी कोण आहे, मी कुठून आलो आणि मला कुठं जायचं आहे हे समजण्यासाठी एवढं संतांना देखील कष्ट घ्यावं लागतात महाराज. कारण लगेचच माणसाला देवपण प्राप्त होत नाही. संपूर्ण सोनार बघा, सोन्याचा संपूर्ण किस काढतो तेव्हा ती सोनं तापून विस्तवातून तापून त्यातनं बाहेर काढतो आणि त्याला ठोकतो, तेजेमध्ये ठेवतो, त्या टायमाला सोन्याला कस कळतो महाराज. तसं देखील ह्या जीवाची आपली अवस्था अशीच आहे. हा जीवाला आपल्याला वाटतं लवकर मला परमार्थ मिळावा, माझ्या नशिबामध्ये लवकर पांडुरंग मिळावा, सद्गुरू मला लवकर मिळावे. एवढी काही सोपी गोष्ट नाही. परमार्थ नव्हे त्या लेकुराच्या गोष्टी, या लहान मुलाच्या गोष्टी म्हणजे हा परमार्थ नाही महाराज. परमार्थ आहे 16वरची पोळी आहे. वाटतं तेवढं सोपं नाही. गळ्यात माळ गाठली, कपाळाला गंध लावला, एकादशी केली, हरिपाठ केला, पंढरपूरची वारी केली, पण काय आहे, वरी वरी वेश केला परी अंतरी सावध नाही झाला. जोपर्यंत आपण नुसता माळकरी आपण वाचतो, पण वास्तवात बघायला गेलं, आता घोंगडे महाराज 1 तास बसून तुम्हाला प्रवचन देतात, पण 23 तास घोंगडे महाराज काय करतात तुम्हाला काय माहिती आहे महाराज, मला सांगा. खरं परमार्थाची गरज आहे. तुम्ही मस्त फार ज्ञानी आहात, आपण कीर्तन सांगतो, प्रवचन सांगतो, पण जोपर्यंत आपलं आचरण शुद्ध नाही तोपर्यंत ह्या परमार्थाला काही अर्थ नाही महाराज, लक्षात घ्या. त्या बसून आपण लोकांना ज्ञान देतो, कारण हे भगवंताचं जे ज्ञान आहे. ज्या वेळेला अर्जुनाला भगवान श्रीकृष्णानं या कुरुक्षेत्रावरची ज्ञान द्यायला चालू केलं, पण ज्या टायमाला रथ मध्ये नेऊन उभा केला, संपूर्ण जी आपली लोक पाहिली, त्यावेळेला तो म्हणला हे ज्ञान मला काही कामाचं नाही, हे काय मी स्वीकारू शकत नाही. पण हे देणारा कोण नाही, भगवंत सांगतो करता करविता मी आहे, फक्त निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझं माझी म्हणून हे वाया गेला, फक्त आपल्याला निमित्त केलेलं आहे. म्हणून आपणाला परमार्थ करायचा असेल महाराज, परमार्थ तेवढा सोपा नाही. रात्रंदिवस त्याचा ही केला पाहिजे, परिपाठ केला पाहिजे. म्हणतात ना हरिपाठ हरिपाठ हरिपाठ, हा हरीचा पाठ वाहतोय पाण्याचा. त्या हरीच्या पाठामध्ये आपण काय केलं पाहिजे, रात्रंदिवस न्हावून निघालं पाहिजे, तर त्या हरीच्या पाठाचा फायदा आहे महाराज. नाहीतर नुसता आपण अभंग वाचतो सोडून काही फायदा नाही. पण ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये आपलं आचरण सुद्धा असावं लागतं. म्हणून ह्या ठिकाणी तुकोबारे सांगतात, योग्य काय ते अज्ञानी दुर्बळाने काय जाणावं. आता आपण अज्ञान माणूस आहे महाराज, आपल्याला परमार्थ काय कळतो. कमीत कमी 1 तास आपल्या ज्योतिताईने आपल्याला एक वेळ दिला आहे, 9 ते 10 कमीत कमी बसून आपलं सर्वांचं आपण काय आहेत एका मण्यामध्ये ओवलेले आपण माळेचे मणे आहोत महाराज, लक्षात घ्या. तशी 108 मण्याची माळ असते, तसं हे ताईने तुम्हाला आम्हाला एकत्र या ठिकाणी आणलेलं आहे. कमीत कमी 1 तास तर आपल्या ह्या मुखातून भगवंताचं नामचिंतन व्हावं, एवढंच ह्या ताईचा उद्देश आहे, बाकी काही नाही महाराज, लक्षात घ्या. कारण सांगणारा तुम्ही कोण नाही, ऐकणारा तुम्ही कोण नाही. सांगणारा माझा भगवंत आहे, ऐकणारा देखील तोच आहे. फक्त आपण निमित्त आहे, निमित्ताचा धनी केला अशी प्रकारे आपण फक्त निमित्ताचं कारण आहे महाराज, बाकी काही नाही. तसं तुकोबाराय म्हणतात देवाला, मी का अज्ञानी आहे, मी दुर्बळ आहे, परमार्था माझं काय तोंड काळं झालेलं आहे काय. म्हणजे ह्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. एखाद्या घरापुढे जाऊन जर हाक मारली, आता घरात माणूस नाही आणि आपण जर त्या माणसाला घरात हाक मारलं तर वो कोण देणार आहे महाराज, मला सांगा ना. जर त्या भिक्षा मागायची असेल, ज्या घरात माणूस असेल आपण त्या जाऊनच भिक्षा मागणार ना. त्या घरात कोण नाही, त्या ठिकाणी दरवाज्यात जाऊन जर आपण उभारलं तर आपल्याला काय मिळणार आहे महाराज, काहीच मिळणार नाही. तसं तुकोबाराय सांगतात, ज्या दारात मी जाऊन हाक मारली तरी देखील मला कोणी ओ देत नाहीत. म्हणून तुकोबाराय सांगतात, मी हाक मारत असताना आपण माझ्या संग बोलत का नाही. आता घरातच माणूस नाही तर काय बोलणार आहे, माणूस असेल बोललं तर फायदा आहे. म्हणून सांगतात, दाराशी आलेल्या अतिथीचे नुसते गोड बोलून समाधान करण्यास खर्च काय होते. आता बघा आपल्याकडे एक प्रथा आहे, अतिथी देवो भव, मात्र देवो भव, पित्र देवो भव. हीच ॲक्च्युली परमार्थातूनच आपणाला म्हणजे अज्ञानाकडून आपल्याला ज्ञानाकडे जायचं आहे. आपल्याला काय कळत नाही. ज्या टायमाला मूल जन्मतं महाराज, त्या जन्मलेल्या मुलाला काय कळतं हो, आई सांगते हा तुझा बाप आहे, हा तुझा काका आहे, हा तुझा भाऊ आहे, हे आई सगळी ओळख करून देते. तसं त्या परमार्थ क्षेत्रात आल्यानंतर आपण सद्गुरूंना शरण गेल्यानंतर सद्गुरू सांगतात आपणाला, बाबा तू कुठून आलायस, तुला काय करायचं आहे आणि कुठं जायचं आहे.
तसं तुकोबाराय सांगतात, एखाद्या दारामध्ये अतिथी आला तर त्या अतिथीला नुसता गोड बोलून समाधान करण्यात खर्च काय होतं महाराज. एखादा माणूस आपल्या दरवाज्यात आलाय, बघा तुम्ही परमार्थ किती करता त्यापेक्षा तुमचं आचरण शुद्ध किती आहे ह्याला महत्त्व आहे. माणूस तुम्ही किती दिवस जगला ह्याला महत्त्व नाही, तुम्ही कसे जगलात ह्याला फार महत्त्व आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून एखादा अतिथी आपल्या दरवाज्यात आला, भरे आपलं काय दिसो, तुम्हाला द्यायला घरामध्ये अन्न नसो, धान्य नसो, पैसा नसो, कमीत कमी एक वाटीभर तर पाणी देऊन त्या अतिथ्याला आपण दिलं पाहिजे. कारण नुसता त्या पाण्यानं जर पिऊन अतिथी जर आपणाला आशीर्वाद देऊन गेला तरी देखील ते आशीर्वाद आपल्याला भगवंतापर्यंत पोचल्यासारखं आहे. म्हणून घरी आलेल्या अतिथीची विचारपूस करा. पण आता काय झाले, घरी अतिथी आलाय, घरातील लोक तोंड मोडायचा प्रयत्न करतात. आता सध्या माणसाला माणूस नको आहे महाराज. इतकी ह्या कलियुगामध्ये अवस्था विचित्र झालेली आहे. ह्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, तर कलियुगामध्ये माणसं काय करतात, खोटं बोलायला चालू केले महाराज लोकांनी. खरं बोलायचं बंद झालेलं आहे. ह्या कलीमध्ये इतका लोकांच्या मनामध्ये, लोकांच्या बुद्धीमध्ये इतका कलीनी पालट केलेला आहे, माणसाला माणूस म्हणायला लाज वाटते महाराज, लक्षात घ्या. आता हे दिवस आहेत, अजून किती दिवस जायचे काही कळत नाही महाराज. एखाद्या आपण 2090 पर्यंत जो काळ होता तो इतका काळ चांगला होता. आता त्या 20 या 25 वर्षामध्ये अशी विचित्र अवस्था झालेली आहे की अजून पुढं काय होईल सांगू शकत नाही. पूर्वी कसं असायचं, ऋतुमान असायचं महाराज, 3-3 ऋतू असायचे, 4-4 महिन्याचे. पण आता ऋतू पण कुठल्या वेळेला पाऊस पडतो, कुठल्या वेळेला ऊन होतं. कारण आपण काय म्हणतात ना, वेगळ्या अर्थानं आपण वागत आलो. आपण जर डोक्याचं सोडून जर कमरेला गुंडाळायला बसलो तर निसर्ग तर काय करणार महाराज हो, त्याला सांगा ना. कारण ह्या पृथ्वीला भार सण होत नाही महाराज. किती पाप करायचं आपण, पुण्यवान फार कमी झालेत. आज परमार्थ ठिकाणी गेलं तर फक्त पैसा पाहिजे म्हणतात महाराज, बाकी काय नाही. डोकं टेकलं द्या पैसे, बाहेर चाललं द्या पैसे. मला सांगा ना महाराज, परमार्थ असा नुसता फक्त पैशासाठी परमार्थ चाललेला आहे. पोटासाठी, लोकांनी पोट भरायसाठी परमार्थ हे साधन केलेलं आहे. परमार्थ हे साधन पोट भरण्यासाठी नाही आहे. परमार्थ हे साधन आपल्यामध्ये बदल घडवण्यासाठी आहे, आपलं आचरण शुद्ध होण्यासाठी आहे, आपल्यातले दुर्गुण जाण्यासाठी हा परमार्थ आहे. तरी देखील आपल्यात दुर्गुण का जात नाहीत महाराज, का जात नाहीत? कारण अजूनपर्यंत अनेक जन्माचं जे पाप आहे, जे दुःख आहे, ते आपल्या चित्तावरती, अनेक जन्माची मलिनता आहे ते आपल्या चित्तावरती साठलेली आहे. जोपर्यंत आपण हे दूर करत नाही तोपर्यंत आपल्याला आरसा स्वच्छ दिसत नाही, तोपर्यंत आपलं मन शुद्ध होऊ शकत नाही. म्हणून तुकोबारे सांगतात, देवा जे काही कराल ते थोरपणामुळे तुम्हा शोभते, पण आम्ही मात्र निलाजरे आहोत. तुकोबारे स्वतःला निर्लज असे समजतात. तुम्ही काही करा चालतंय, पण आम्ही एवढं तुमची याचना करतोय, सर्व करतोय, तरी देखील तुम्ही आम्हाला भेट का देत नाही. म्हणून तुकोबारे सांगतात, पुढचा अभंग आहे 231. आम्ही मागो आयशे नाही तुझ पाशी, जरी तो भीतुशी पांडुरंगा, पाहे विचारून आहे तुझ ठावी, आम्ही झालो नावे तुझ्या एका, वृद्धी सिद्धी तुझे भव्य भांडवल, हे तो आम्हा फोल भक्ती पुढे, तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत, बैसोनी निवांत सुख भोगो. आता तुकोबा या ठिकाणी पांडुरंगाला सांगतात, हे पांडुरंगा, जे काही आम्ही तुझ्याजवळ मागू ते तू देण्यात तुझ्याजवळ नाही म्हणून तू भीत आहेस. हे देवा, तू विचाराने पहा, तुलाही ठाऊक आहे की तुझ्या एका नाम चिंतनाचे तृप्त आहोत. आता संत देवाकडे काय मागतील हो, मला सांगा, काय मागणार? फक्त भगवंताचं नाम, बाकी ह्याच्याशिवाय आपण काय मागणार आहे भगवंताकडं? आपण देखील महाराज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कमीत कमी 5-15 मिनटं जर आपण या 24 तासामधून जर वेळ काढला, 15 मिनटं, जास्त नाही, 5 मिनटं ज्ञानेश्वरीसाठी, देगलूरकर महाराज सांगतात आपले गुरुवर्य, 5 मिनटं ज्ञानेश्वरीसाठी, 5 मिनटं गात्यासाठी आणि 5 मिनटं जर हरिपाठासाठी काढली तर महाराज ह्या जीवाचं सार्थक घ्यायला वेळ लागत नाही. कारण काय सांगितलंय, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. फक्त ह्या कलियुगमध्ये जर उद्धार करून घ्यायचा असेल तर भगवंताचं नाम आहे. म्हणून ह्या अल्प आयुष्यात आहे, 100 वर्षाचं आयुष्य आहे, त्यातलं 50 वर्ष आपलं झोपी जातं, राहिलं 50 वर्ष.
50 वर्षामध्ये आपलं काय बालावस्था आहे, काय तारुण्य अवस्था आहे, काय आपल्या संसारामध्ये जातात. मग भजनाशी उरले ते काय पाहे का म्हणतात. मग आपण भजनाचं नाव घेण्यासाठी देवाचे किती आयुष्य आहे महाराज आपल्याकडं सांगा ना. म्हणून आहे त्यात तुकोबाराय सांगतात, जे काही तुझ्याजवळ आहे नाही म्हणून तू भीत आहेस, हे देवा तू विचाराने पहा. तुलाही ठाऊक आहे की आम्ही तुझ्या एका नामचिंतनात राहत, आम्हाला दुसरं काही नको, फक्त तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये राहू दे. फक्त तुझ्या एका नामाने आम्ही काय आहोत, तृप्त आहोत. फक्त एवढीच भगवंताकडे अपेक्षा संतांची. म्हणून सांगतात, तुझ्याजवळ एखादा भक्तास देण्यात मोठे भांडवल काय, हे रिद्धी हेच आहे. आणि ते जर आम्हास तुझ्या भक्तीपुढे फुल, आता रिद्धी देऊन काय करायचं आहे महाराज मला सांगा ना. रिद्धी दिल्या तर आपलं पोट भरायचं साधन आहे, तर चमत्कार करून काय फायदा नाही त्या ठिकाणी. रिद्धी बी नको, तुझी सिद्धी नको, काही नको आम्हाला भगवंताकडे मागता. फक्त तुझी भक्ती दे आम्हाला, कारण भक्तीशिवाय दुसरं तू काय देऊ नकोस. देव माझा मी देवाचा, फक्त तूच कायमस्वरूपी, तुझं आठवण रात्रंदिवस तुझं चिंतन आपल्या मुखामध्ये राहू दे, हेच संत मागतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही चालत वैकुंठात जाऊ आणि निश्चित हो निरंतर सुख भोगू. शेवटी काय होईल, तुझं नाम घेऊन आम्ही काय करू, वैकुंठामध्ये जाऊ. नाही नाव घेतलं तर नरकाची तयारी आहे. आता बघा, नरक काय आणि वैकुंठ काय, स्वर्ग काय, हे आपणाला फक्त एवढं कळतं. आपण चांगलं वागलं, आपल्याकडं पुण्य झालं तर आपणाला वैकुंठामध्ये जागा आहे. आपण जर वाईट वागलो तर आपणाला नरक आहे. साधं सोपं गणित आहे. तसं तुम्ही आम्ही ठरवायचं की आपणाला काय वागायचं आहे, कसं वागायचं आहे, काय आहे. संत हे फक्त सांगून गेले, बाकी काही नाही. ज्या मार्गावरून संत आले त्या मार्गावर जर आपण चालला तर तुमचा तो मार्ग सुकर आहे, तो राजमार्ग आहे. नाही जर संतांचं सोडून जर तुम्ही जर आडमार्गाने शिरायला गेला तर प्रत्येकाची ह्या जीवाची हालत आहे. म्हणून माणसाला पुनरुपी जन्म, पुनरुपी मरण, पुनरुपी जनरेशन, कारण पुन्हा पुन्हा माणसाला जन्म घ्यायचा लागला तर भगवंताचं नामचिंतन करून, एकदा जर भगवंताच्या नामात चिंतन करून, एकदा भगवंताच्या जीवामध्ये ज्या ठिकाणी भगवंताच्या चरणावरती जर आपल्याला जागा मिळाली, मग पुन्हा जन्मे येणे नाही. तुका पंढरीशी गेला, पुन्हा तो माघारी परत नाही आला. तसं तुमचं आमचं जीवन सुखच झालं पाहिजे. बाकी तुम्ही बघा, जगाचा जर तुम्ही सध्या विचार करत बसला तर तुम्हाला काही मिळणार नाही. फक्त तुम्हाला विचार करायचा असेल, फक्त माझ्या पांडुरंगाचा, सद्गुरूंचा फक्त एवढा विचार करा महाराज. बाकी काय करू नका. प्रपंच आहे, आनंदानं करा. आई आहे, भाऊ आहे, बहीण आहे, हे संपर्क ह्यांच्याशी एकनिष्ठ राहा. फक्त त्याला काय देता आदर करू नका. फक्त आपलं तोंड आहे, त्या तोंडाने फक्त चांगलं बोला. आणि काय, कर्म तेरा अच्छे आहे तो किस्मत तेरी दासी आहे, नियत तेरी अच्छे तो घर में मथुरा काशी आहे. महाराज फक्त नीतीनं जर आपण जगायचं चालू ठेवलं ना, आयुष्यात काही कमी पडत नाही. म्हणून एक आपल्या नीतीला सांभाळा, एक आपल्या वाणीला सांभाळा, बस. बाकी काही करायची गरज लागत नाही. आणि आपणाला ह्या अभंगाच्या द्वारे, ह्या भागवत चिंतनाद्वारे आपल्याला हे शिकायचं आहे महाराज. बाकी काय मोठं काही शिकायचं नाही. आणि आपणाला मोठं व्हायचाही प्रयत्न करू नका, कारण अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. जोपर्यंत आपला अभिमान जात नाही तोपर्यंत आपणाला देव भगवंत जवळ करत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात पुढं, न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान, गोजिरे सगुण रूप पुरे, लागला उशीर पतित पावना, विसरोनी वचना गेला शिया, जाळोनी संसार बसलो अंगणी, तुझे नाही म्हणे मानसी हे, तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला, उटी देई मला भेट आता. तुकोबराया पुढच्या अभंगात सांगतात, भगवंता आम्हाला तुझे ब्रह्मज्ञान नको, तुझे लहानसे सुंदर सगुण स्वरूप पुराय बास. देवा मी पतित पावन करीन, वचन आहे ते आपण विसरून गेलात असे वाटते, कारण मला भेट देण्यास वेळ लागला आहे. सर्व संसार जारून बाहेर बसलो आहे, पण ही गोष्ट तुमचे मानसी देखील नाही. तुकाराम महाराज माझा देवा तू आत्ता आपण रागावू नका, उठा लवकर मला भेट द्या. कारण अजून हा संवादच आहे. हे जे अभंग आहेत देवाच्या, थोडक्यात देवाबरोबर तुकोबारायचं भांडण आहे. देवाला विचारतात, एवढं मी करून देखील तू जर मला भेट देत नसेल तर माझा फायदा काय. जाळूनी संसार बसलो अंगणी, आता सांगायला, जाळूनी संसार बसलो अंगणी, संसार जाळून मी तुझ्या नामचिंतनासाठी आलो महाराज, तरी देखील तुम्हाला भेट का देत नाहीस. तुकोबाराय म्हणतात ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी सांगतात,
देवाकडे जर भेट आहे करायचं असेल तर माणूस 100 रुपये तुम्ही जर महिनाभर काम करायचं तर पगार खात्यावर जमा होतो. 2 दिवस काम करून तुम्हाला महिन्याचा पगार कोण देणार आहे का? कुणी देणार नाही. तसं तसं तुकोबाराय सांगतात देवाला, तुझं मला ब्रह्मज्ञान नको, तुझं फक्त काय पूज तुकामय तुकामय दृष्टीपुढे तू ऐसाची तू राही. तुकाराम देवाला म्हणतात, देवा तू दृष्टीपुढे तू ऐसाचूर आहे, फक्त तुझं रूप रात्रंदिवस माझ्या चित्तामध्ये असू दे, बाकी तुझ्याशिवाय मला काही नको. तू किती मोठा आहे, जगाला काय देशील, मला त्याच्याशी काही घेणं देणं काही नाही. तुझं ब्रह्मज्ञान नको, मला काही नको, मला काय मोठं व्हायचं नाही आहे, फक्त तुझं रूप. आपण रूपाचा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो वा माधव बरवा. एकदा जर पंढरपूरला बघा तुम्ही, प्रत्येक महिन्याला मी जातो, तुम्ही पांडुरंगाला प्रत्येक महिन्याला जात जा आणि जाऊन जर त्या माझ्या सावळ्या विठ्ठलाचा जगाचा मालक जो कडेवर हात ठेवून उभा आहे महाराज, त्याच्याकडे एकदा जर आपण पाहिलं ना त्या माझ्या पांडुरंगाला, तर संपूर्ण आपला शीन निघून जातो महाराज, बाकी काही नाही. फक्त देवाला एकदा जर डोळं भरून पाहिलं की आपला वाटतंय की वर्षभराचा किंवा आपला शीन निघून जातो आणि आपणाला भगवंत स्वरूप झाल्यासारखं आपल्याला वाटतं. तसं तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगा मला तुझं काही नको, मला तुझं ब्रह्मज्ञान नको, मला तुझं काही लागत नाही, फक्त तुझं जे काय सुंदर असं सगुण स्वरूप आहे ते मला फक्त बास आहे म्हणतात. पुढं म्हणतात, लागला उशीर पतित पावना, विसरूनी वचना गेला शिया. देवा मी पतितास पावन करीन असे तुमचे वतीत आहे. आता पतित पावन आलो मी दारा, पतित पावन न वशी जातो माघार. आता पतित पावन, पतित म्हणजे कोणाला म्हणले, एकदम गरीब आहे. पतित 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 म्हणजे एकदम थोडक्यात गरीब आहे, त्याच्याकडे काय नाही. पतिताना पावन करायची क्षमता ही भगवंताकडे आहे. अहो मोठ्याच्या घरले कोणी जाईल हो, गरीबाच्या घरी कोणी येत नाही महाराज. गरीबाला कोणी वाली नाही, फक्त गरीबाचा वाली फक्त एक भगवंत आहे महाराज, लक्षात घ्या. आपण मोठ्याकडे का जातो? पैसा आहे, अडका आहे, घोडा आहे, गाडी आहे, त्याचं वैभव बघून आपण त्याला जातो. एका आपला पाहुणा नसला, लांबचा असला तरी आपण सांगतो ते माझ्या बहिणीच्या बायकोचा, तृतीचा, पत्नीचा, भाऊजाईचा कोण तर आहे. कशासाठी? तो पैसेवाला आहे म्हणून आपण जी ओळख करून देतो. पण एखाद्या गरीबाची आपण ओळख करत नाही. लांब कशाला? लग्नामध्ये देखील आपण बघा, आमदाराला बोलवतो, खासदाराला बोलवतो, पण एखाद्या सर्वसामान्याला, गरीबाला बोलवून जर आपण त्याचा सन्मान केला, काय लग्न होऊ शकणार नाही का महाराज? कारण तुम्ही त्या गरीबाला मध्ये येत नाही, तुम्ही त्याच्या पैशाला, त्याच्या मानाला. कारण तुकोबाराने सांगितले, धन मान धन हे ते असे प्रारब्ध अधीन. हे धन मान महाराज आपणाला प्रारब्धान मिळते. आज आहे तर उद्या नाही. आज संध्याकाळी नोटावर झोपणारा माणूस उद्या सकाळी फुटपाथला भीक मागत असेल, अशी परिस्थिती. भगवंताची दृष्टी करीन वाकुडी तर पाडीन ब्रह्मांडाची उतरंडी. एवढी ताकद माझ्या भगवंताकडे आहे महाराज. काय घेऊन बसलाय भगवंताला? 4 पैसे आले काय गेले. माणूस पैशानं, धनानं, रूपानं मोठा होत नाही. माणूस हा आपल्या गुणानं, आपल्या ज्ञानानं, आपल्या वर्तणुकीनं माणूस मोठा आहे. आदमी जन्म से महान नाही, आदमी कर्म से महान आहे. त्याचं कर्म चांगलं पाहिजे महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात, उशीर लागला पतित पावना, तुमचे वचन आहे ते आपण विसरून गेले आहात असे वाटते, कारण मला भेट देण्यास वेळ लागला आहे. म्हणजे एवढं मी तुमच्याबरोबर रात्रंदिवस चिंतन करून, एवढं संपूर्ण मी संसाराची राख रांगोळी करून, एवढं तुमच्या नामचिंतनासाठी मी भंडाऱ्यावरती येऊन जर तुम्ही मला भेट देत नसाल तर काय फायदा म्हणतात तुकोबाराया. जाळूनी संसार बसवलो अंगणी, तुझे नाही म्हणी मानसी. म्हणजे संसार जाळून बाहेर जाऊन बसलो, पण ही गोष्ट तुमच्या मनास देखील नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता आपण रागावू नका, उठा लवकर मला भेट द्या. देवाला म्हणतात, आता तुम्ही माझ्यावर नाराज होऊ नका, काय करा, उठा आणि मला काय करा, ताबडतोब तुमचं चतुर्भुज दर्शन करा. एकदा जर तुमची माझी भेट झाली, बस माझं बाकी ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे. पुढं सांगता, कुमोदोनी काय जाणे परिमळ, भ्रमळ सकळ भोगितसे, जैसे तुझ ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणू. माते तृण बाळा दुधाची ते गोळी, जयाची नये खोडे ज्यासी, कामा तुका म्हणे मुक्ता फळ शिंपी पोटी, नाही त्याची भेटी भोगती ते. आता तुकोबारायने या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे या अभंगामध्ये. कुमुदिनी काय असे परिमळ. कुमुदिनी म्हणजे कमळाला सांगितले महाराज, कमल पुष्प.
आपल्यामधील परिमळास काही जाणत नाही, त्याचा भोग भ्रमर घेतात. आता बघा काय असतंय, ज्या वेळेला कमळ फुलतं, पण त्या फुलातला परागकण करण्यासाठी हजारो मैलावरून काय येतात, भ्रमर येतात, भोंगे येतात, भोंगे. आणि भोंगे येऊन काय करतात, त्या कमळामधला जो भ्रमर, त्या कमळामधला जो पुंकेसर केसर असतं त्याच्यावर येऊन बसून तसा तो आस्वाद घेतात. तसं भगवंत आपल्या अंतरी, पण भेट नाही जन्मभरी. तसं तुमच्या ना आमच्याजवळ भगवंत आहे, पण आयुष्यभर आपण त्याची भेट होऊ शकत नाही. दुसरीच लोक येऊन काय करतात, भेट घेऊन जातात. तसं तुकोबाराय सांगतात ह्या ठिकाणी, ह्याचं उदाहरण देतात कमळाचं, की कमलपुष्प आपल्यामधील परिमळास काही जाणत नाही, पण त्याचा भोग भ्रमर घेतात. कारण कमळाला काय माहिती आहे हो आतमध्ये काय आहे. लोक काय होतंय, आपलं घरचं सोडायचं आणि दुसऱ्याच्यात जाऊन नको ते करत बसायचं. तसं आपल्यामध्ये जे काय आहे, आता आपल्यामध्ये भगवत नामतोय, पण आपणाला माहीत आहे तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपल्यामध्ये इतकं भांडार भरलंय, पण आपणाला माहीत नाही. कसं असतंय, एखादा भिकारी भीक मागत बसतो खाली, रस्त्याच्या खाली बसलाय, त्याच्या खाली सोन्याचा हंडा आहे, त्याच्यावर बसून तो भीक मागत असतो, त्याला माहीत नाही ह्यात सोनं आहे. तसं तुमची आमची अवस्था आहे, आपल्यामध्येच भगवंत आहे, पण आपण दुसरीकडे शोधतोय. कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला तर तू उपाशी. आपल्या हृदयामध्येच भगवंत आहे, तर त्याची आपल्याला ओळख करून घ्यायसाठी आपण विसरलोय. म्हणून तुकोबाराय सांगतात, कमलपुष्प आपल्यामध्ये परिमळास काही जाणत नाही, त्याचा भोग भ्रमर घेतात. तसे देवा तुमच्या नामाची गोडी तुम्हास ठाऊक नाही, त्याचे खरे प्रेम सुख आम्ही जाणतो. देवाला सांगतात, देवा तुझ्या नामाची गोडी काय आहे ते तुला कळणार नाहीये. ती गोडी काय फक्त आम्हाला माहिती आहे. तुझ्या नामामुळं आम्ही किती तरलो जातो, आमच्या अंतःकरणाला किती समाधान मिळतं. कशामुळं? या भगवंताच्या नामामुळं. लक्षात घ्या, जर चित्तामध्ये जर संसार असेल ना महाराज आपल्या, तर आपणाला भगवंताची गोडी कधी कळणार नाही. कारण आपल्या चिंतात रात्रंदिवस गाडगे खाटे बायका पोरं हेच आपल्या चित्तामध्ये. पण चित्तामध्ये भगवंताचा वास आहे, परंतु तो गोडी भगवंताला म्हणतात तुकोबाराया, ती गोडी तुम्हाला सांगून कळत नाही. तुमच्या नामाची गोडी काय फक्त आम्हालाच माहिती आहे. पुढे सांगता दुसरं उदाहरण देऊ, त्याचं प्रेम सुख काय ते आम्ही जाणतो. आई गाई तरण गवत खाते आणि त्यापासून उत्पन्न होणाऱ्या दुधाची गोडी वासरू जाणते, त्याची कमाई त्याच्या कामास येत नाही. दुसरं उदाहरण दिलेलं आहे भगवंताने. ज्या टायमाला गाई चारा खाते, चारा खाल्यानंतर ती दूध देते, पण त्या दुधाचा फायदा गायला काय आहे? त्या दुधाचा फायदा वासराला आहे, पण वासराला देखील आपण फायदा देत नाही. आपण काय करतो, फक्त गाईच्या थानाला आपण वासरू सोडतो, लगेच गाय पाना फुटते, तर वासरू आपण काय करतो, बाजूला करतो. ॲक्च्युली गाय ही दूध कुणासाठी, त्या वासरासाठी असते, पण आपण काय करतो, ते वासरू बाजूला काढतो आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी ते गाईचं दूध आपण काय करतो, काढून विकतो महाराज. लक्षात घ्या. तसं तुकोबाराय देखील सांगतात भगवंताला, तुझ्या नामाची गोडी तुला काय माहिती आहे, फक्त ती गोडी फक्त आम्हालाच माहिती आहे. तो रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करतो, त्यालाच माहिती आहे त्या नामाची गोडी काय आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, पहिलं उदाहरण दिलं कमळाचं. त्या कमळामध्ये असणारा पुंकीसर असणारा भ्रमर येऊन त्यातून तो आनंद लुटून जातो. तसं गाईच्या दूध आहे ते फक्त त्या वासरालाच माहिती आहे, त्याची कमाई त्याच्या कामास येत नाहीत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मोती हे शिंपल्याच्याच पोटी जन्मते, पण ते एकदा बाहेर काढले म्हणजे त्याचे सुख दुसरी माणसंच भोगीत असतात. आता बघा, ज्या टायमाला स्वाती नक्षत्राचा जो पाऊस पडतो, त्या स्वाती नक्षत्राच्या थेंबापासून मोती जन्मले जातात. पण मोती कुठं असतात, समुद्राच्या तळाशी असतात. तो थेंब, त्या मोत्याचा पाण्याचा थेंब ज्या ठिकाणी शिंपला आहे त्या शिंपल्यात जातो आणि त्याचा मोती बनतो महाराज. आणि त्या शिंपल्यातल्या मोतीची त्याचा जन्मतो, पण शिंपल्याला काय माहिती आहे मोती आहे तसं काय आहे, त्याचा सुख माणसंच भोगतात. म्हणून पुन्हा त्या शिंपल्यात त्याचा योग होत नाही व भोगही मिळत नाही. सांगायचं तात्पर्य हे महाराज तुकोबारायाला सांगायचं आहे, देवाच्या नामामध्ये किती गोडी आहे, देवाच्या चिंतनात आपल्या ह्या जीवाचा किती फायदा आहे. जो आनंद आहे, तुम्हाला सुख पाहिजे असेल, तर समाधान पाहिजे असेल, तर फक्त कुठं आहे, भगवंताच्या नामचिंतनात आहे. बाकी कशामध्ये नाही म्हणून तुकोबाराय सांगतात. पुढं सांगतात, काय सांगू तुझ्या चरणाच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही तुझं, बोलत आहे कैसे वाटे खरेपण, अमृताचे गुण अमृताशी,
आम्ही एका एका गावी माय पुते, जाणो ते निरुते सुख दोघे, तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा, का तुम्ही गोपाळा नेना ऐसी. पुढच्या अभंगात तुकोबाराय सांगतात, देवा तुमच्या चरणाच्या सुखासंबंधाने काय सांगावे, कारण त्याचा अनुभव तुम्हास नाही. कितीही तुमच्या चरण सुख संबंधाने तुमच्याजवळ वर्णन केले तरी तुम्हास खरे वाटणार नाही, कारण ज्याप्रमाणे अमृताच्या गोडीचे सुख अमृतास कळत नाही. तुमचे चरण सुख किती गोड आहे याविषयी आम्ही साक्षीदार. एक आमची आई लक्ष्मी ही आहे आणि तिला साक्षीदार आम्ही तिचे मुलं आहोत, म्हणून ते सुख आम्ही दोघे जाणत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, अहो गोपाळा, आम्हाच मोक्षाचा कंटाळा हे तुम्ही का. तुकोबाराय देवाला म्हणतात, आम्हाला काही मोक्ष नको, तुझं काही नको, पण तुझ्या चरणाजवळ इतकं सुख आहे. आता आपण जर पंढरपूरला गेलो, नुसता नतमस्तक झालो पांडुरंगाच्या चरणावरती, किती आनंद वाटतो माझ्या जीवाला. माणसाचा तो आनंद आहे, एक प्रकारची ऊर्जा आहे, त्या लहरी आहेत, आपल्या शरीरामध्ये एकदम आत जातात आणि संपूर्ण व्यापून टाकतात. कारण भगवंताच्या चिंतनात, भगवंताच्या चरणात आपण भगवंताकडे कधी गेलं, चेहऱ्याकडे कधी बघायचं नाही महाराज, कधी पायाकडे बघायचं. चेहऱ्याकडे काहीच बघत नाही माणसाला, चेहऱ्याकडे बघून काय. भगवंताचं पहिलं चरण स्पर्श घ्या, नंतर चरण स्पर्श बघत 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 वर जावर मग मुखाचं दर्शन घ्या, मग बघा समाधान आहे. तुकाराम महाराज भगवंताला तेच सांगतात, भगवंता तुझं तुला काय करणार आहे, तू जगाचा मालक आहे, संपूर्ण जगाला पोषणारा तू आहेस, सर्व काय करता करविता तू आहेस, तर तुझं तो काय करणार आहे. हे जे तुझ्या नामाची गोडी आहे फक्त आम्हालाच माहिती आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, किती जर तुझ्या चरणाजवळ सुख म्हणजे तुझ्या नामाचं महत्त्व आम्ही तुला काय सांगावं, तू काय जाणणार आहे त्यात काय आहे ते. फक्त जे काय आता ऊस गोड आपल्याला खातो, आपल्याला माहिती आहे गोडी ऊसाची काय आहे, पण एखाद्याला ऊस कसाही खावं ती गोड लागतोच महाराज. पण घरामध्ये संपूर्ण गाव काय किती म्हणतात 20-25 गोण्या साखर आहे, आपण सगळ्या घराला डायबिटीस आहे, पण त्याचा फायदा काय महाराज सांगा ना. तिची गोडी त्याला काय करणार आहे, ज्याला रोग आहे त्याला काय कळणार आहे त्याची गोडी काय आहे. म्हणजे ज्याला चाखायचं असेल, ज्याला माहिती असेल तो सांगू शकणार असं आहे. म्हणून तुकोबराया हे संत होते, देवाचं रात्रंदिवस त्यांचा आणि देवाचा संवाद चालायचा महाराज. आणि आपला फक्त घरात आपला आणि आपल्या धर्मपत्नी संवाद चालतो. आपल्या फक्त गोष्टी परपंचाच्या असतात, संतांच्या गोष्टी ह्या फक्त जगाच्या कल्याणाच्या असतात. म्हणून आपण देखील थोडा वेळ काढून, अहो परपंच करा म्हणून कोणी सांगितलं, सोडा म्हणून कोणी सांगितलं नाही, पण परपंच करून आतापर्यंत तुमचं आमचं काय झालं मला सांगा. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. काय झालं मला सांगा, प्रपंचामध्ये सुख आहे का. बरोबर, आजपर्यंत प्रपंचामध्ये सुख झालं कोणी मला सांगावं. त्यात आपण पुतळा बांधू पंढरपुरात, त्याला सुख मिळत असेल प्रपंचाचं कोणाला. प्रपंचाचं सुख महाराज क्षणिक आहे. कसं आहे, सुख पाता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे. संपूर्ण मनुष्याचे जन्माचं जर पाहिलं ना महाराज, जन्म आपण म्हणतो भगवंता कशाला मला जन्माला पाठवले, पण आपणाला ज्या भगवंताने जन्म दिला ना महाराज, त्या भगवंताचा आपण आभारी पाहिजे. कारण शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. एकदा जर वर्म आपलं चुकलं, परत पुन्हा पुन्हा आपल्याला जन्माला यावं लागतं. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे माझी भाक, जन्म नाही रे अनेक. म्हणून जर तुम्हाला हा जन्म आणि मृत्यूचा जर फेरा चुकवायचा असेल, फक्त भगवंताचं नामचिंतन आहे. तुकोबारायाचं जे हे चरित्र आहे किंवा तुकोबाराय जे अभंग आहेत महाराज, किती जर आपण सांगण्याचा प्रयत्न करायला हे अभंग आपल्याला कळणार नाहीत किती शेवटच्या श्वासापर्यंत, काही कळणार नाही. फक्त यातली उदाहरणं काय, ज्ञानेश्वरी म्हणत 56 भाषेची ज्ञानेश्वरी काय आपल्याला कळणार ह्या जड जीवाला. बरं, माऊलीचं वय काय होतं महाराज, वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी समाधी घेणं, वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरानं ज्ञानेश्वरी लिहिली महाराज. 56 भाषाचा गौरव ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तुकोबरायांनी फक्त 42 वर्षामध्ये परमार्थ साधलाय महाराज. आज आपल्याला 60-60 वर्ष झाली तर मुखामध्ये तुमच्या आमच्या रामकृष्ण हरी येत नाही. आपण भाग्यवान आहोत, आपण गुरुपुत्र आहोत, आपण पांडुरंगाचं भक्त आहोत. आपल्या मुखामध्ये जय जय रामकृष्ण येते महाराज. फक्त माझं सर्वांना हात जोडून एक विनंती आहे, जेवढा वेळ मिळत तेवढं फक्त नामचिंतन वाढवा. परमार्थ मी काय करतोय जगाला काही सांगू नका, मी काय करतोय फक्त आपल्या आत्म्याला माहिती आहे आपण काय करतोय किंवा काही नाही. फक्त जसा जसा वेळ मिळेल जय जय रामकृष्ण हरी. तुम्हाला जर आता सांगायला गेलं महाराज, ह्या
जवळजवळ 4,32,000 वर्ष तुम्हाला आयुष्य सांगितलंय कशाचं, कलियुगाचं. पण महाराज 4,32,000 वर्ष आयुष्य कलियुगाचं सांगण्यासाठी आहे. फक्त आतापर्यंत 5,500 वर्षे फक्त संपलेली आहेत आणि 5,500 वर्षामध्येच हे आत्ता परिस्थिती उद्भवली आहे महाराज. त्या ठिकाणी सांगताना सांगितले, जर तुम्ही आता काय काय महात्म्या लोकांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतं महाराज, हे 2026 ते 2032 एवढा काळ खडतर आहे महाराज. जवळजवळ 100% फक्त 30% लोक ह्या पृथ्वी तलावर राहतील जिवंत. संत महात्म्याचं मोठ्या संतांच्या मुखातलं उद्गार आहेत. मला काय ह्यातलं ज्ञान नाही आहे, पण तुमच्यासारख्याचं ऐकून म्हणून फक्त आपण सांगायचं आपण काम करतो या ठिकाणी. म्हणून 500 वर्षापूर्वी एक आपलं हे होतं, 2026 ते मध्ये भयानक कलियुग आहे म्हणून सांगतात. आणि ज्या टायमाला जगन्नाथपुरीला त्या ठिकाणी सांगतात जगन्नाथपुरीच्या ध्वजावरची पताका वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं वाहते. त्या ह्याच्यावरती कळसावरती पक्षी येत नाहीत. त्याच्या पुढे कल्पवृक्ष आहे, तो देखील हालचाल करत नाही. समुद्र पाण्यात म्हणजे जे जे काही गुपित आहेत ते भगवंताने अगोदर करून ठेवलेत. पण आता सध्या काय झालेलं आहे, त्या ह्याच्यावरती मंदिराच्या कळसावरती पक्षी देखील येत आहेत, झाडं देखील आहेत, कल्पवृक्ष तो देखील उन्मळून पडायच्या मार्गावर. म्हणजे हे कलियुगाचा नाश होण्याचे संकेत आहेत महाराज. म्हणून ह्या कलियुगाचा नाश तर होणारच आहे, पण ह्यातून जर तुम्हाला वाचायचं असेल, तुम्हाला सावध व्हायचं असेल, फक्त एकच आहे परमार्थ, बाकी काही नाही. जो नामचिंतन करेल तोच ह्या ठिकाणी वाचणार आहे, बाकी कोणी वाचू शकत नाही. आता लोक म्हणतील ह्या ठिकाणी तुम्ही बसून काही सांगत नाही. मी सांगत नाही महाराज, संत महात्मे सांगतात. जे जे मोठे अधिकारी पुरुष आहे त्यांच्या मुखातून आलेली ही वाक्य आहेत. म्हणून फक्त तुम्हाला सावध करायचा फक्त आपला प्रयत्न आहे. मग तुम्ही सावध व्हा, अगर न व्हावा तो प्रश्न तुमचा आहे, कारण तो सांगायचा अधिकार मला नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात या ठिकाणी, काय सांगू हे तुमच्या चरणाचे उपकार, तुमचं चरणसुख किती गोड आहे ह्याविषयी आम्हा साक्षीदार व एक आमची आई लक्ष्मी आहे, तिच्या साक्षीदार आम्ही तिचे मुले आहोत. सुख आम्ही दोघे जाणत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, अहो गोपाळात आम्हाच मोक्षाचा कंटाळा आलाय, हे तुम्ही जाणत नाहीत. आपल्याला मोक्ष नको, काय नको, काय नाही, फक्त भगवंताच्या चरणाजवळची आपल्याला जागा मिळावी बस. ज्या टायमाला कानोपात्राला, आपलं चोखा मेळ्याला, नामदेवरायाला, सर्व संतांना जसं माझ्या पांडुरंगानं जवळ केलं महाराज, तसं तुमच्या आमच्या ह्या जीवाला देखील पांडुरंगानं आपल्याला जवळ घ्यावं आणि आपल्याला जन्माच्या ह्या सुखदुःखाच्या ह्या कसाट्यातून, जन्म मरणाच्या फेऱ्यातून भगवंतानं मुक्त करावं, एवढीच आपण भगवंताकडे मागणी करायची आहे महाराज. ह्या ठिकाणी बसून आपण काय सांगणार आहे महाराज, मज पामर आहे काय थोरपण पाहीचे वान पाही भरी. आपण काय आहे, तव मी हमाल भार वाही. फक्त आपण एक हमाल आहे महाराज, आपण काही नाही. आपल्याला ह्यातलं काही येत नाही आणि मी काय बोलतोय काय करतोय माझं मला सुद्धा कळत नाही, मी काय बोलतोय काही नाही. लक्षात घ्या, कारण एवढा अधिकार आपणाला नाही आहे आणि मी अधिकारी पुरुष नाही. मला काही पहिल्यापासून सांगतो, मला काही येत नाही महाराज. फक्त एक पंढरपूरचा किंवा ज्ञानोबारायाचा, तुकोबारायाचा एक निश्चिम एक भक्त आपणा भक्त एवढंच आहे. त्यांच्या चरणाजवळती आलो म्हणून आपणाला चांगल्या लोकांजवळ बसण्याला मिळालं. ताईचं कौतुक करेल तेवढं थोडं आहे, कारण हे आपलं वशिष्ठ गुरुकुल आहे, रघुनाथ फाउंडेशन आहे. त्यांनी फक्त काय ताईचं त्यात उद्देश काय महाराज, काय ताईला ह्यात काय वाटतं, काय नाही. फक्त आपण ह्या ठिकाणी एकत्र येऊन भगवंताचं नामचिंतन करून तुम्ही आम्ही फक्त आपला उद्धार करून घ्यायचा आहे. तुमचं आमचं काही तर ऋणानुबंध असतील पूर्वीचं, म्हणून आपण ह्या ठिकाणी एकत्र आलो. ह्या ठिकाणी फक्त तुम्ही काय देऊ नका, मी काय देत नाही, फक्त चांगलं तेवढं घ्यावं जेवढं आहे, तर भगवंताचं नामचिंतन करावं, आपला संसार सुखाचा व्हावा आणि हा ध्येय एकदा भगवंताच्या चरणावरती पडावा, हीच आपली अपेक्षा भगवंताकडे करायची. आणि झालेली सेवा तुमच्या संत मायबापाच्या चरणी, ताईच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी आणि सर्व तुमच्या मायबापाच्या सद्गुरूच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. पुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे वागे यज्ञत्व श्यावे,
तो सोनी मज द्यावे पसाय दानही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्री जीवांची. दुरितांची तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. व्रत भूमंडळी भेटू तया भूता. चला कल्पतरूची आरव. चेतना चिंतामणीची गाव. बोलते जे अर्णव पियुषांची. चंद्रमे जे आलंछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होऊनी तिनी लोकी. भजी जो आदि पुरुके अखंडित आणि ग्रंथोपजीवे. विशेष लोकाये द्रष्टा दष्ट विजये हो आवोजी. येथ म्हणे विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. ओम सर्वे वैष्णा संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख माप्नुयात्. हरि ओम शांती शांती शांती. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. बरोबर